येत्या शुक्रवारी वीज कामगार चांगला शॉक देणार असल्याचं दिसतंय, कारण शुक्रवारी राज्यभर निदर्शनं होणार आहेत। कामाचे तास निश्चित करण्यासह विविध मागण्या त्यांनी आता मांडलेल्या आहेत। 21 फेब्रुवारीला राज्यभरातल्या कार्यालयांसमोर ही निदर्शनं केली जाणार आहेत। महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेनं आता ही निदर्शनं करण्याची हाक दिलेली आहे। या कामगारांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आपण ते देखील पाहूया। प्रमुख मागणी आहे तंत्रज्ञांच्या कामाचे तास निश्चित केले जावेत, वीज वसुली बाबतीतली दडपशाही बंद करावी, महावितरणची 329 उपकेंद्र कंत्राटी पद्धतीनं चालवू नये, उपकेंद्रांची पदं तांत्रिक कर्मचाऱ्यांमधून 100% भरली जावीत, महानिर्मितीकडील 16 जलविद्युत केंद्रांचं खासगीकरण रद्द करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।